येथील कर्मचारी संघटनेचे सेक्रेटरी देविदास नालावडे यांनी सांगितलं की भास्कर तावरे साहेबांनी कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक आणि आर्थिक स्थैर्य देण्याचं काम केलं, नवीन पिढीमध्ये ताकद निर्माण केली। आदर्श पतसंस्था राहील आणि संघटनेच्या माध्यमातून जे आता आपण अचिव्हमेंट करू शकलो। आज माझा पगार 8,000 रुपये होता, आज 18,000 पगार मी घेतोय। एक अभिमानाने या ठिकाणी सांगायचं वाटतं की फायनान्शियल आम्ही आपल्या बँकेतच जिथं व्याजाने धंदा करणारे पूर्वी एक ग्रस्त होते, तर पगार निवडून आम्ही त्या ठिकाणी भरत होतो। अत्यंत वाईट परिस्थिती कर्मचाऱ्यांवरची होती। आज सेवानिवृत्त कर्मचारी सुद्धा या ठिकाणी त्यांना सुद्धा ह्याचा फायदा मिळालेला आहे। निश्चितपणे त्यांच्या कुटुंबियांचे सर्वांचे साहेबांना आशीर्वाद या पुढील आयुष्यामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीने आपल्या जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये जो लौकिक होता तो आपण कायमस्वरूपी मुंबईपासून ते इथपर्यंत सुरुवातीला अगदी मोजकेच लोक होते आणि साहेबांनी ती फळी बांधली व तिचं पाणी त्यांच्या अंगामध्ये असावं। शरद पवार साहेब ज्या वेळेला अजित पवार कॉलेजच्या कुठल्या तरी इलेक्शनला उभे राहिले आणि त्यांनी साधी एक चिठ्ठी पाठवली की मी आजपर्यंत कुठलाही पराभव बघितलेला नाही आणि शरदचंद्र पवार खाली सही होती, बिलकुल कुठलाही मजकूर नव्हता आणि त्या शब्दामध्ये जी ताकद होती, अशाच पद्धतीची ताकद ह्या नवीन फळीमध्ये साहेबांनी निर्माण केली। निश्चितपणे आम्हाला त्याचा अभिमान आहे। आज आता मागच्या महिन्यामध्ये पतसंस्था जी पूर्णपणे लिक्विडेशनमध्ये जाण्याची वेळ आली होती, परंतु हायकोर्टापर्यंत फाईट केली सरकार खात्याच्या विरोधात राहून। अतिशय आज आपण 15% डिव्हिडंड कर्मचाऱ्यांना देणार आहोत आणि हा 15% डिव्हिडंड जवळजवळ 1 लाख रुपये आता कर्मचाऱ्यांचं नुकसान होतंय आणि ते सतत ती भावना व्यक्त करून दाखवायची आणि सतत त्यांनी एक आपला समूह आणि मित्र वर्ग निर्माण करण्याचा आयुष्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला। हा मित्र परिवार सांभाळण्याचा आणि त्यांना हे करून पुढं कसं आपल्याला बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने काय चांगले निर्णय घेता येतील ह्याच्या बाबतीमध्ये त्यांचं सतत त्यांनी सकाळी आल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरी जातपर्यंत त्यांच्या डोक्यात तोच विचार असायचा। कुठलंही नाही, कुणालाही सांगणार की असं नाही असं करायचं, कष्ट करा तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीने आता आपण आत्ताच मला वाटतं हेड ऑफिसचा जवळजवळ 2002 पासून सुप्रीम कोर्टामध्ये निकाल झाला की त्यांना ते पैसे 2002 पासून मिळणार आहेत आणि साहेब सतत म्हणायचे आपल्याला 60-70 हजार रुपये प्रत्येक कर्मचाऱ्यांचा लॉस होणार आहे। तुम्ही एक काम करा, कुठल्या परिस्थितीमध्ये प्रशासक साहेबांना कॉन्टॅक्ट करा, हे करा आणि आपला करार करून घ्या आणि कराराच्या माध्यमातून आपण जे पुढचे जे बेनिफिट आहेत त्यातले 10% रक्कम जरी आता मिळाली तरी काय हरकत नाही, परंतु ॲग्रीमेंट करून तुम्ही हे पैसे पाठवा। अक्षरशः 22 तारखेला त्याच्यावरती 21ला ॲग्रीमेंटवर सही झाली आणि 22 तारखेला ते तिकडनं फोन आला की पेमेंट सोडा म्हणून। अशा पद्धतीने त्यांनी जे मावळ्यांचा समूह निर्माण केला। आता त्यांचा मुलगा विराज तावरे संभाजी ब्रिगेडचा एक जबरदस्त असा वक्ता आहे शिवश्री म्हणून। आज त्याचे जर भाषण शब्द जर त्यांनी उच्चार केले तर अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो। म्हणजे छत्रपतींचं नाव नुसतं घेतलं तरी माणसाच्या अंगावरती शारे उभे राहतात आणि संपूर्ण आता महाराष्ट्रामध्ये तो त्याच्या केवळ फक्त मराठा महासंघाच्या एक दिवस ऑफिसमध्ये गेला आणि तिथलं ते पुस्तक पाहिलं आणि त्यांचे ते हे वाचण्यात आलं त्याच्यात, तिकडे त्याला थोडंसं स्कोप राहिल्या, परंतु ते म्हणायचे मी त्याच्यावरती बंधनं टाकणार नाही, त्याला जे काय करायचे त्यांनी त्याच्या पद्धतीने करावं, आपण करायचं आपण केलेलं आहे। अशा पद्धतीने मराठा सेवा संघाच्या माध्यमातून संपूर्ण जो फळी निर्माण केली साहेबांनी ती सुद्धा कार्यरत आहे। गेल्या वर्षी जवळजवळ 2-3 गाड्या घेऊन आम्ही पुरंदरवरती गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्यांचे विचार आणि ते ऐकल्यानंतर अनेक मंडळींनी आतापर्यंत शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पोट भरली, परंतु मराठा समाजासाठी आपल्या बहुजन समाजासाठी जे प्रामाणिकपणे कष्ट करतात त्यांच्या विचाराचं बांधिलकी बांधून साहेबांनी यापुढील काळामध्ये थोडंसं त्या ठिकाणी थोडंसं वेळ दिला तरी ज्या वेळेला आम्हाला कधीही त्यांनी हे केलं तर आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांना सहकार्य करू। साहेबांनी जे काय पेरले तर साहेबांना आम्ही यापुढचे याच्या बाबतीत हे करू की तुमचं मार्गदर्शन आम्हाला सातत्याने लाभावं आणि अशा प्रकारची या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो।